प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 23 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि अतिशय सुंदर दाखवलाय त्यांनी आज भाग. सुरुवातीला आपण बघतोय ही कला खूप डिस्टर्ब झालेली असते. सरोजने तिला खूप काही बोललाय ना, म्हणून आता ती विचार करतेय असं कसं बोलू शकतात या सरोज मॅडम. त्यांना माहितीये ना मी हे लग्न नाईलाजाने स्वीकारलंय, तरी सुद्धा त्यांनी त्या पेपरवर माझी सही कशी काय घेतली. मी का त्यांच्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. सरोज मॅडमला असं करावं असं वाटू तरी कसं शकतं. या घरात मी कधी म्हणाल का मान द्या, पण तरी सुद्धा त्यांनी आज माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. आजवर मी त्या बोलते ते सगळं सहन केलंय, पण आता नाही. मी काहीही केलं ना तरी त्याचं चुकीचंच अर्थ काढतात, पण मी आता सतत स्पष्टीकरण देणार नाहीये. मी सतत का स्वतःला सिद्ध करू. आता ह्या पुढे मी हे सहन करणार नाहीये. आता माझे बाबा हवे होते इथे. त्यांनी माझ्या डोक्यावर नुसता हात जरी ठेवला असता ना तरी शांत वाटतं मला. न सांगता माझ्या मनात काय चाललंय ना ते सगळं कळतं माझ्या बाबांना. बाबा मला खूप एकटं वाटतंय हो आज. तुमच्या कलाला तुमची गरज आहे. असा विचार करून आता कला ठरवते की माहेरी जायचं. साहजिक आहे नाही प्रेक्षकांनो, असं काही झालं की मुलीला तिचं माहेरच आठवतं. कला आता ठरवते माहेरी जायचंय, पण आता अद्वैतच्या अंगात आलंय बरं का. अशी मजा येते ना आज. आता अद्वैत सानिकाला फोन करतो आणि सानिका, स्वामीनाथनला डिझाईन्स पाठवायचे, तुझ्या मैत्रिणीला फोन कर आणि सांग डिझाईन पाठवायला. सानिका म्हणते बरं सर, मी तिला कॉल करते, मी तुम्हाला 5 मिनिटात कळवते. अद्वैत म्हणतो 5 मिनिटं नाहीयेत माझ्याकडे, लगेच तिला कॉन्फरन्सवर घे. आता ती घाबरते सानिका आणि विचार करते बापरे, आता कला मॅडम जर त्यांच्या आवाजात बोलल्या तर सरांना संशय येईल. पण आता सानिकाने कलाला कॉल लावलाय कॉन्फरन्समध्ये. कला निघालेलीच असते माहेरी जायला. कलाने लगेच कॉल केल्या ही श्रेया म्हणते हॅलो श्रेया, अगं सर कॉन्फरन्सवर आहे. आता ही कला विचार करते हा कशाला मला त्रास देतोय. हा न एक संधी सोडत नाही त्रास द्यायची. सरोज मॅडमला तर त्यांचा मुलगा फार गुणी वाटतो. एकच बाजू कशा काय बघतात त्या देवच जाणे. सानिका म्हणते सरांना डिझाईन्सच्या अपडेट हव्या होत्या, कधीपर्यंत मिळतील पुढची डिझाईन्स. आता ही आवाज बदलून बोलते सानिका ऐक ना, अगं माझ्या घरी ना थोडी खासगी अडचण आलेली आहे. अद्वैत स्पीकरवर बोलत असतो. तो म्हणतो हे बघा मला लवकर डिझाईन्स हव्यात. आता इकडनं कला म्हणते हे बघा मला ना मानसिक ताण आलाय चांदेकर साहेब, आणि तसंही मी माझं नियोजित काम सानिकाला पाठवलंय आणि आजची चित्रपट मी तुम्हाला रात्रीपर्यंत पूर्ण करून पाठवते. हे बघा कितीही अडचणी आल्या ना तरी मी माझं काम पूर्ण करेल, तुम्ही काळजी नका करू. आता असं बोलून कलाने लगेच कॉल कट केलाय. अद्वैत विचार करतो मानसिक ताण आलाय हिला, कसला ताण आलाय आणि कसल्या एवढ्या अडचणी आहेत हिला. आणि घरात तर सगळं काही असं झालेलंच नाहीये. ही नक्की खरेच आहे ना का दुसरीच कोणीतरी मुलगी आहे. अति आगाऊ असेल नाही असो, पण आता या रजनीताई आल्या सोहमच्या खोलीत आणि त्याने प्रचंड पसारा केलेला असतो. आता या रजनीताई सगळा पसारा आवरत असतात आणि नेमकं बाजूला त्या काजलचं चित्र आहे. काजलच्या फोटोजवळ आवरायला त्यात जाणार तेवढ्यात सोहम इतकं ओरडतो अगं आई थांब ना. त्याच्या ओरडण्यामुळे त्या घाबरतात आणि म्हणतात अरे बापरे, अरे केवढ्या जोरात ओरडलास रे तू. आणि सोहम काय रे पसारा खोलीमध्ये, कुठलीही गोष्ट तू जागेवर ठेवतच नाहीस ना. तुझी बायको तुझ्यासारखी असली ना तर या पसाऱ्यात राहील रे बाबा, नाहीतर तुझे कान उपटेल चांगले. नाही मीच तिला सांगणार आहे बाई गो, एक कान तू उपट दुसरा कान मी उपटते म्हणजे हा वटणीवर येईल. सोहम म्हणतो आई बस ना, काय चाललंय तुझं. अगं तू माझ्या वस्तूंना हात नको लावत जाऊस बरं, माझं मी बघून घेईल. रजनीताई म्हणतात काय झालं तुला सोहम, इतकं का चिडचिड करतोय, तुला काही टेन्शन आलंय का. सोहम म्हणतो आई प्लीज नको ना, तू जा ना आता. रजनीताई म्हणतात चिडू नको बाबा, बस बरं खाली. अरे बस रे सोहम. आता सोहम खाली बसतोय तेव्हा त्याला म्हणतात डोकं शांत ठेव आणि काही लागलं तर मला हाक मार. आता असं म्हणून त्या निघून गेल्यात. पण आता सोहम डिस्टर्ब झालाय आणि तो विचार करतोय मी आईला का ओरडलो, खरंच मी वेडा झालोय का. पण आता हा पुढचा प्रसंग खूपच सुंदर आहे प्रेक्षकांनो. कला आलीये तिच्या माहेरी. या संगीताताई आग्रह करत असतात खरे साहेबांना, अहो घ्या थोडंसं जेवून घ्या, कामावर जायचंय तुम्हाला. तेवढ्यात कला येते आणि संगीताताई खूप खुश होतात. संगीताताई त्यांच्या मिस्टरांना म्हणतात अहो आपली कला आली आहे. आता त्या कलाला जवळ घेतात आणि म्हणतात अगं बाई कली, बरं झालं आलीस तू, तुझ्या आवडीचीच बटाट्याची भाजी केली आहे, बैसा खाली. आता कला तिथे बसली आहे तिच्या बाबांजवळ, पण तिचा चेहरा जरा डिस्टर्ब वाटतोय. आता ते खरे साहेब म्हणतात अगं संगे मला जरा भाजी आण. आता या संगीताताई म्हणतात काय ग कले, समजा ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम झाला का घरी. आता ही कला म्हणते का ग आई, मला तुमची आठवण नाही येऊ शकत का कधी. मग या म्हणतात अगं तसं नाही ग बाळा, अचानक आलीस ना तू म्हणून तुला विचारतीये. अगं फोन केला नाही तू, जीव घाबरा झाला माझा म्हणून विचारलं तुला. आता हे तिचे वडील म्हणतात काय ग संगे, तिला पाणी तर पिऊ दे, जा पाणी आण. संगीताताई आता पाणी देतात या कलाला, तेव्हा तिचे बाबा म्हणतात संगे माझं जेवण झालं, हे ठेवून दे बरं. संगीताताई म्हणतात अहो आत्ता तर बसले होते तुम्ही जेवायला, असं कसं झालं. आता तिचे बाबा म्हणतात अगं पोरगी आली एवढ्या दिवसांनी घरी, मला तिच्याशी जरा बोलू दे बरं, आणि जा
तू घरातलं समजा आवरून ये आणि आवरणं झालं की मग ये इथे, जा बरं. आता या वडिलांनी कलाच्या मुद्दामच खरे बाईला आत पाठवलंय बरं का. आणि ते म्हणतात कलेसाठी काहीतरी खायला घेऊन ये मगच ये बाहेर. आता त्या असं प्रेमाने पोरीच्या चेहऱ्यावरती हात फिरवतात आणि म्हणतात बैस कले, आलीच मी. आता या संगीताताई गेल्यानंतर तिचे बाबा तिच्या डोक्यावरनं असे हात फिरवतात आणि म्हणतात काय झालं ग कला, समजा ठीक आहे ना घरी, असं का दिसतोय तुझा चेहरा? कला बेटा तुला आठवतं का, मला काही खुपत असलं की मला काही बोलता यायचं नाही ग कोणाला, पण तू बरोबर माझ्या मनातलं ओळखायचीस, मला विचारायचीस काय झालं बाबा, माझ्यापासून कधीही काही लपवू नका असं मला तू सांगायचीस. काही झालं नाही असं म्हणायची सोय नसायची ग बाई तुला, कारण मला काहीतरी खुपतंय हे मला बघितल्यावर फक्त तुला कळायचं कला. मी पण तुला सांगायचो की नाही माझ्या मनातलं सगळं, तेव्हा तू म्हणायचीस कोणत्याच गाठी या बोलून सुटत नाही असं होत नाही. तेव्हा सांग बरं मला काय झालंय कला, मन मोकळं कर बाळा माझ्याजवळ, मी आहे तुझ्यासाठी, तुझ्या मनावरचा भार हलका कर बरं पोरी. आता ही कला म्हणते बाबा काय सांगू तुम्हाला, मी खूप थकले हो, सतत सतत स्वतःला सिद्ध करून मी दमून गेली आहे बाबा. मी काहीही केलं तरी समोरचा माणूस माझ्या चुकीचाच अर्थ घेणार आहे, तर हे सगळं करायला काय उपयोग आहे. आता तिचे बाबा म्हणतात पोरी आपण जेव्हा आपल्या तत्वांना धरून जगायचं ठरवतो ना, चांगलं आहे हे सगळं ते करायला जातो आपण, पण तेव्हा लढाई तर होतीच. या घरात तुला कोणी म्हणणार नाही की स्वतःला सिद्ध कर, पण बाहेरच्या जगात तुला पावला पावलावर लढावं लागणारे कला. सत्याची बाजू घेणाऱ्या माणसांना स्वतःची लढाई स्वतःच लढावं लागते रजा. आता ते तिला मायेने जवळ घेतात. आता मला खरं सांगा बरं कोणाकोणाला त्यांच्या बाबांची आठवण येते, मला कमेंट करून कळवायचं नक्की. आणि हा रिव्ह्यू आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कला आता फार रडायला लागते. तिचे बाबा तिला जवळ घेतात आणि तिला म्हणतात लक्षात ठेव राजा एक गोष्ट, आपण भलेही 100 गोष्टी चांगल्या मनाने करू, पण समोरची माणसं त्या गोष्टी नाही धरत ग कला. ती फक्त तुमची एक चूक लक्षात ठेवतात, पावला पावलावरती तुला वेठीला धरायला बघतील, पण यावर आपल्याकडे रामबाण उपाय आहे बरं का. कला म्हणते बाबा सांगा ना मला कुठला उपाय आहे तो, काय उपाय आहे सांगा मला बाबा. मग तिचे वडील म्हणतात बाळा आपण सगळ्यांशी एवढं चांगलं वागायचं ना की समोरच्यालाच एक दिवस वाटलं पाहिजे की खरंच आपलं चुकलं, आपण या पोरीला समजूच शकलो नाही. हे बघ बाळा हाताची 5 बोटं सारखी असतात का, कलाचा हात हातात घेऊन ते दाखवतात कलाला. अगं कला एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेली पोरं सुद्धा कधीच सारखी नसतात. तुमच्या तिघी बहिणींचं बघ बरं, तुम्ही तिघी किती वेगवेगळे आहोत. तुझे काका मी सुद्धा किती वेगळा आहे, तुझे काका वेगळे आहेत. आणि आपल्या वेगळेपणाला शस्त्र बनवायचं कला, त्याला चांगुलपणाची धार काढायची. चांगल्याची आणि वाईटाची जेव्हा लढाई असते ना तेव्हा वाईटावर चांगल्याचा विजय होतोच. कला म्हणते अहो बाबा पण समोरच्याची विचार करायची पद्धतच वेगळी आहे आणि आपल्याला कोणी समजूनच घेत नसेल तर आपल्याला हरायला होतं हो. तिचे बाबा म्हणतात एक सांगू का कला तुला, आपण जे करतो ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबरच वाटतात. आपल्या चष्म्यातून आपण विचार करतो की त्या बरोबरच आहे, पण समोरच्याला त्या चुकीच्या वाटतात. पण समोरच्या माणसाला असं वाटतं, समोरचा माणूस वेगळ्या चष्म्याने बघत असतो, त्याच्या नजरेने बघत असतो. आपल्याला असं वाटतं आपण जे करतोय तेच योग्य आहे, त्याने तेच करावं, पण असं नसतं होत ना कला. दरवेळेला समोरच्याचं म्हणणं वेगळं असतं आणि आपण जर एकमेकांचा चष्मा काढला नाही ना तर होतात ते फक्त वाद. आपण समोरच्याचा काहीतरी विचार करावा, त्यालाही काहीतरी करावं वाटतं. जेव्हा असं वाटतं ना तेव्हा संवाद होतो. समध्या गोष्टी आपल्याला जशा कराव्याशा वाटतात तशा आपण नसतो करू शकत. काही गोष्ट आपल्याला सोडाव्या लागतात. आपण फक्त चांगलं वागायचं बाळा, आपण तेवढं करू शकतो की नाही. मला कळतंय तुझ्यासाठी खूप कठीण काळ आहे हा, पण हळूहळू ते करत राहा तू, म्हणजे तुला सगळ्या गोष्टी सोप्या जातील, मनाला त्रास होणार नाही, तुला निवांत वाटेल. तुझ्या सासरी एकत्र कुटुंब आहे, केवढी माणसं आहेत तुझ्या घरात, प्रत्येकाचे स्वभाव विचार किती वेगवेगळे आहेत. फक्त तिथे प्रेमच कामाला येतं राजा. त्या प्रेमाचा धागा कधीच तुटू द्यायचा नाही, हे लक्षात ठेव नेहमी. कलाला आता तिच्या वडिलांचं म्हणणं पटलंय. ती म्हणते बाबा तुमच्याशी बोलून किती हलकं वाटतंय मला, आता तुम्ही बोलून सगळ्या गोष्टी किती सोप्या केल्या आहेत. आता तिचे बाबा म्हणतात पोरी माझा विश्वास आहे तू सगळं नीट करशील बघ, तू कधीही चुकीचं वागणार नाही. हे घर तुझं माहेर आहे बेटा, तू इथे केव्हाही येऊ शकते. तुझ्या मनावरती कधीही काही ताण आला ना, तुझ्या मनावर काहीही ओझं आलं ना तर तू इथे येऊ शकतेस आणि तुझ्या प्रत्येक अडचणीमध्ये तुझा हा बाप तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. पोरीचं लगीन झालं, ती सासरी गेली की तिला वाटतं आपण एकटे आहोत, आपल्या पाठीशी कोणी नाही, पण असं तिने नुसतं मागे वळून जरी बघितलं ना तरी त्यानंतर तिच्या लक्षात येईल की तिच्या पाठीशी तिचा बाप खंबीरपणे उभा आहे आणि तो कायम उभा राहत असतो. आता कला पुन्हा एकदा तिच्या बाबाच्या जवळ जाते आणि ते तिच्या डोक्यावरनं असे हात फिरवत असतात. आता ते सहज म्हणतात
काय मग कले, आज काय विचार आहे? इथंच राहायचंय का घरी जायचंय तुझ्या? कला आता हसते आणि म्हणते मी इथे राहायला आले, हे कसं कळलं हो बाबा तुम्हाला? आता तिचे बाबा म्हणतात बाप आहे मी तुझा, तू नाही बोलली मला स्पष्ट तरी कळतं मला तुझ्या मनातलं. कला म्हणते बाबा इथे येऊन एवढं मन शांत झालं ना माझं, खूप हलकं वाटतंय मला आता. आता इथे आलेच आहे तर आईच्या हातचं काहीतरी खाईन, थोड्या वेळ थांबीन आणि मग जाईन. आता तिचे बाबा हो म्हणतात तिला. आता कला जरा स्ट्रेस फ्री झाली आहे, पण आता इकडे अद्वैतची मात्र फोडणी तुड 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 उडतीये. काय झालं ते बघा. आणि अंजू आली आहे, ती म्हणते दादा तुमच्यासाठी कॉफी आणू का? अद्वैत म्हणतो नाही नको मला, खरे कुठे गेली आहे? अंजू म्हणते मला नाही माहिती कुठे गेल्यात. आता अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे कर तू तुझं काम. आता अद्वैत विचार करतो कुठे गेली कोणास ठाऊक, असेल रूममध्ये बसलेली, असा विचार करून आता तो त्याच्या खोलीत गेला. तेवढ्यात आबा आले त्यांच्या खोलीच्या बाहेर आणि अंजूला सांगतात ए अंजू माझ्यासाठी पण चहा टाक ग. आबा आता तिथेच हॉलमध्ये बसलेत. अद्वैत गेलाय बेडरूममध्ये आणि विचार करतोय अरे चा इथे पण नाहीये ही, अति आगाऊ गेली कुठे ही? आता त्याने त्याचा कोटबीट काढलाय आणि काहीतरी शोधतोय कपाटामध्ये आणि ती वस्तू त्याला सापडत नाहीये. चिडतो तो आता आणि म्हणतो 1000 वेळेला सांगितलं मी हिला, माझ्या गोष्टीला हात नको लावत जाऊ, एक गोष्ट सापडत नाहीये मला, सतत घुसखोरी करत असते इकडे तिकडे, आता काय ही येईपर्यंत असंच बसू का मी? तो आता कलाला कॉल लावायचा प्रयत्न करतो पण तिचं फोन सुद्धा लागत नाही आणि मग त्याचा फोनची बॅटरी डाऊन होऊन जाते. आता तो विचार करतो घ्या आत्ताच बॅटरी डाऊन व्हायला हवी होती का, आता चार्जर कुठे सापडू मी? आता चार्जर पण त्याला सापडत नाही. तो इकडे तिकडे बघायला लागतो आणि खूप वैतागतो, कुठे गेला माझा चार्जर? आता तेवढ्यात तो जातो खाली त्या अंजूशी बोलायला आणि अंजूला म्हणतो अंजू माझं चार्जर नाही सापडत आहे ग. आबा म्हणतात अरे अद्वैत तू अजून कापडं बी नाही बदलली काय, कापडं तर बदलून ये. अद्वैत म्हणतो आबा मला चेंजच करायचं होतं पण माझे कपडे सापडत नाहीये, माझं फोनचं चार्जर पण सापडत नाहीये. आता ही अंजू म्हणते मला नाही ठाव दादा. अद्वैत म्हणतो ठाव नाही म्हणजे असं बोललं तर झालं का? अंजू म्हणते अहो सगळं काही कलाताईच बघतात ना आजकाल, त्या सगळं काही नीट ठेवतात. अद्वैत म्हणतो मी आधी नीटच ठेवायचं सगळं काही, तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा, कुठे गेली तुझी ताई? अंजू म्हणते मला नाही माहिती कुठे गेल्या. अद्वैत म्हणतो आली नाही ती समोर माझ्या केव्हाची. आता आबा त्याला चिडवतात अरे काय रे अद्वैत, बायकोचा विरह सहन नाही होते वाटतं तुला, एक दिवस तुझी बायको दिसली नाही तर खालीवर होते वय तुला. अद्वैत म्हणतो नाही नाही आबा तसं काही नाही. आबा अद्वैतला सांगतात ती माहेरी गेली आहे. अद्वैत विचार करतो ही काय माहेरी जायची वेळ आहे का, आणि आता माझा चार्जर सापडत नाहीये, माझे कपडे चार्जर कुठे शोधू मी? माणूस काम करून दमून घरी येतो आणि एवढी मरणाची भूक लागली आहे मला आणि मला फ्रेश झाल्याशिवाय काही खाव असं वाटत नाही, हिला माहिती नाहीये का? याला कलाची खूप सवय झाली हा प्रेक्षकांनो. आता आबा म्हणतात काय रे अद्वैत काय झालं? अद्वैत आता त्याच्या खोलीत चालला जातो. आबांना म्हणतो नाही नाही आबा काही झालं नाहीये. आता तो त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन इतकी बडबड करतो, सगळं मुद्दाम करते ही, कशाला गरज आहे माझं डोकं फिरवायची, एवढ्या रात्रीची कशाला माहेरी गेली? बरं गेली तर गेली, मला मेसेज पण नाही केला, फोन करून सुद्धा नाही कळवलं, पण नाही माझी फजिती कशी होणार ना, सगळं कसं आपल्यावर अवलंबून आहे, सगळं तिला हे दाखवायचं असतं. आता कुठे शोधू मी या चार्जरला? आता पुन्हा एकदा ते सगळे ड्रॉवर उघडायला लागतो तो, पण त्याला काही चार्जर सापडे ना. अद्वैतचं डोकं जरा तिरकत चालतं. आता तो विचार करतो अरे पण मी घरी येतो, ही त्याच वेळेला कशी काय बाहेर पडली, हिचा नक्की काहीतरी प्लॅन असणार आहे, मी जरा जाऊन येते. असं साधं नसणारच आहे ते, नक्की हिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, रात्री उठून गेली आहे म्हणजे नक्की काहीतरी वेगळं करणार आहे. म्हणजे काय करणार असेल ही? अच्छा अरे हां मीच तर तिला डिझाईन बनवायला सांगितलं आहे ना, म्हणजे माझ्यापासून लपून तिला डिझाईन बनवायचं आहे. तर असं आहे काय? मी म्हटलं ना हे प्रकरण इतकं साधं नाही आहे, तिला डिझाईन्स चोरून करायच्या आहे म्हणूनच ती माहेरी गेलेली आहे. काहीतरी गडबड आहे. अद्वैत आता ठरवतो तिच्या माहेरी जायचं आणि ही नेमकी त्याचे कारणे करत असते. प्रेक्षकांनो हा भाग तर त्यांनी इथेच पूर्ण केलाय आज आणि डिटेल दिलाय मी. एखादा लाईक करायला विसरू नका. आता अद्वैत पोहोचलाय कलाच्या माहेरी आणि विचार करत असतो आता ही डिझाईन काढत बसलेली असेल आणि आता अशी तोंडावर पडेल ना मी तिला पकडल्यावर, मजा येणार आहे. आता अद्वैतला असं वाटत असतं की जाऊन तिला भॉक करावं. आता ही घरच्यांना कारणे करत असते. सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे आता ते तिची आई म्हणते जावई बापू, आता कला म्हणते हो बरोबर तोच आहे, आणि आता अद्वैत असा आलाय बरं का तिला भॉक करायला आणि जण त्याच्याकडे पाहतच राहतात. मजा येणार आहे. उद्याचा एपिसोड बघायला मिस करू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी छान आणि मजेशीर रिव्ह्यू मी तुम्हाला देते. आणि हो प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवर अगदी खरे खुरे रिव्ह्यू दिले जातात. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.